खूप दिवस झाले आम्ही गावाकडे राहिलो होतो, तर आज फायनली आम्ही परत आमच्या घरी येणार होतो, म्हणून आम्हाला न्यायला आले होते. तर मम्मीने सकाळीच मला छान असा आबोलीचा गजरा बनवून दिला होता. तर खूप जास्त फुले तोडतो आम्ही त्या झाडाची, पण खूप जास्त फुले आणखी लागतात. आणि माझा गजरा घेऊन रिद्धूचं काही असं चाललं होतं, तिला तो गजरा गळ्यात तेन घालायचा होता. आणि बघू शकताय तुम्ही किती मस्त गजरा झालाय. तर आहोंना काही झाडं घ्यायची होती, तर आम्ही एका नर्सरीमध्ये आलो होतो. तिथे छान होती झाडे, पण आम्हाला जशी झाडे पाहिजे होती तशी तिथे काही नव्हती अजून स्टॉक. ते दादा म्हणले की अजून पुढच्या महिन्यात थोडा पावसाळा चालू झाला की अजून नवीन नवीन झाडे येतील. तर चाफ्याची खूप मस्त मस्त झाडे तिथं होती आणि चाफ्याची झाडं बघून छान वाटत होतं. आणि खूप मोठी मोठी झाडं होती तिथं. छोट्या कुंडीत लावण्यासाठी आम्हाला छोटी छोटी झाडे पाहिजे होती, पण तशी तिथे नव्हती. आणि रिद्धूला चॉकलेट पाहिजे होतं, आणि म्हणून तिथेच आम्ही तिला एक बेकरी होती तिथून एक तिला चॉकलेट घेऊन दिलं. आणि तिला सांगितलं हे तुझं लास्ट चॉकलेट आहे, इथून पुढे तुला चॉकलेट मिळणार नाही म्हणून. आणि पुढे आल्यानंतर परत एक दुसरी नर्सरी होती, तिथे आम्ही गेलो आणि तिथे एवढी मस्त सुंदर सुंदर झाडं होती की काही विचारूच नका. असं झालं होतं की कुठलं झाड घेऊ आणि कुठलं नको. आणि खूप भरपूर व्हरायटी होत्या तिथे आणि खूप भारी वाटत होतं. आणि गुलाबाची तर वेगवेगळ्या कलरची खूप सारी मस्त मस्त झाडं होती. इनडोर प्लांटसुद्धा खूप होते आणि आउटडोर प्लांटसुद्धा खूप होते. आम्ही जे झाड घेतले ते इनडोर प्लांट आहे आणि त्याला छोटी छोटी गुलाबी कलरची फुलं लागतात. त्या दीदींनी आम्हाला दाखवलं, मग ते आम्हाला आवडलं म्हणून आम्ही ते घेतलं. आणि मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि सकाळीच आम्ही थोडा नाश्ता करून निघलो होतो, पण तरीसुद्धा आम्हाला भूक लागलेली होती, म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. आणि तिथे रिद्धूला परत एक चॉकलेट पाहिजे होतं म्हणून ती रुसून बसली होती. आणि मी माझ्यासाठी की मी गोबी मंचुरी ऑर्डर केली होती आणि रिद्धूसाठी डोसा ऑर्डर केला होता. तर भरपूर असा नाश्ता केला, मस्त वाटलं नाश्ता करून. आणि पुढच्या प्रवासाला निघालो. वातावरण खरंच खूप मस्त झालं होतं आणि जसं जसं बेळगाव जवळ येते ना तसं तसा वातावरणात थोडासा चेंज होत होता, पावसाचं वातावरण होत होतं. कारण भरपूर अशी झाडं असल्यामुळे इकडे जास्त पावसाचं वारण होतं आणि पाऊससुद्धा भरपूर पडतो. तर येता येताच आम्हाला सनसेट दिसला आणि सनसेट बघून खूप मस्त वाटत होतं. थोड्या वेळ आम्ही तिथे थांबलो होतो सनसेटला आणि एवढा मस्त सनसेट वाटत होता, बघू शकताय तुम्ही. आणि गाड्यासुद्धा खूप जात होत्या आणि भारी वाटत होतं बघून. आणि मग थोड्या वेळ आम्ही तिथे थांबल्यानंतर परत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आणि पावसाचं सुद्धा खूप वातावरण झालं होतं. आणि जसं आम्ही बेळगावात एंट्री केली तसा एवढा जोरात पाऊस पडत होता बेळगावमध्ये. खूप म्हणजे खूप जोरात पाऊस पडत होता. रस्त्यावरून म्हणजे गाडीवरती अक्षरशः पाणी येत होतं, एवढा मोठा पाऊस पडत होता. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.